आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मंदा, मावशी, तुला माझे एक काम करायचंय. सांगा ना. मला कमिशनर साहेबांना भेटायला जायचंय. का? का म्हणून विचारू नको. आणि मी तुला असं विचारले असं कुणाला सांगूही नकोस. तुला आदितीची शपथ आहे. तुला कमिशनर साहेबांचं ऑफिस माहित आहे? हो माहिती आहे. मला फक्त कमिशनर साहेबांकडे कसं जायचं तेवढं सांग. बरं ऐका. आत्ता लक्षात आलं माझ्या. आता जाते साहेबांना भेटून येते. हा, शेवटी आदितीच्या जीवाचा प्रश्न आहे ग. अहो पण ते तुमच्या बोलण्यावर का विश्वास ठेवतील ना. म्हणूनच एक महत्वाची गोष्ट मी घेऊन जाणार आहे. पण मावशी, तुम्ही इथून गेल्यावर मला कोणी विचारलं की तुम्ही गेलात कुठे, मग मी काय सांगायचं? माझी तब्येत बरी नाही म्हणून मी डॉक्टरांच्याकडे गेले असं सांग. हा हा, बरं ठीक आहे. कोणी केली गद्दारी? मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे कोण आहे गद्दार. अरे तू असं का बोलतोयस? ह्या घरामध्ये आपल्याला सोडून बाहेरचं असं कोणीच नाहीये. म्हणूनच म्हणतोय कोण आहे गद्दार. आत्ताच्या आत्ता सांग कोण आहे गद्दार. तू एवढं टेन्शन गाऊन घेऊन राहिला हेच कळत नाही ना मला. टेन्शन फक्त आपल्यालाच येतं ना. आपणच घेतो टेन्शन. तुमचं काय, खायचं प्यायचं आणि मजा करायची आणि फक्त प्रॉपर्टी मधला आपला हिस्सा कसा मिळवता येईल याचा विचार करत बसायचं. अरे पण ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी ना एकटा आपण धडपडतो. जे काय करता येतं ते सगळं करतोय. प्रसंगी कोणाला धमकी देतो, न ऐकलं तर मुहूर्त पण पाडतो. तुम्हाला काय त्याचं? तुम्हाला काय त्याचं? तू फिरून फिरून आमच्याकडेच काहून येऊ राहिला बाप्पा? कारण तुम्ही असता घरात आणि तुमचं घरात काडीचंही लक्ष नसतं. तुमच्या या हलगर्जीपणामुळे ना एक दिवस आपल्याला सगळ्यांना जेलमध्ये जायला लागेल, लक्षात ठेवा. तू असं आम्हाला का घाबरवतोयस? तुझे काय बोलू राहिला ना. मी दारू पेलेलो नसताना सुद्धा माझ्या डोक्यावरून जाऊ राहिले ना. कधी गद्दार कोण आहे विचारतोयस, कधी प्रॉपर्टीच्या हिस्स्याबद्दल बोलतोयस. तुला नक्की म्हणायचं काय आहे? आदिती हीच आदिशक्ती इंडस्ट्रीजची वारसदार आहे हे आपल्याला माहिती.